तिने दोघातलीही तुटेना मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. आता इथे समरला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं असतं आणि त्यामुळे तो फोनवरती बोलत असतो. जेव्हा फोनवरती त्याचं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र तो ताबडतोब मीटिंगला पोहोचतो असं सुद्धा बोलू लागलेला असतो. आता स्वानंदी मात्र ही बेडवर विचार करत बसलेली असते आणि जेव्हा ती विचार करत बसलेली असते तेव्हा मात्र समर तिच्याकडे येतो आणि समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही अशा विचार करत बसलेला आहात, काय झालेलं आहे? असं स्पष्टपणे तो विचारू लागलेला असतो. तेव्हा स्वानंदी इथे म्हणत असते, राजवाडे, मला तर अर्पिताताईंचं फार जास्त टेन्शन आलं आहे. काय करायचं काही समजत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर समर म्हणू लागतो, हे बघा, टेन्शन तर मला सुद्धा आलेलं आहे, पण तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावर आता स्वानंदी म्हणू लागते, काय व्यवस्थित होणार आहे राजवाडे, तेच मला काही कळत नाही आहे. कारण इथे आत्ता त्यांना आशिष रावांचा 2 वेळा फोन आला होता, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही आहे आणि आत्ता तर बाहेर मस्त त्या डान्स करतायत, रील्स वगैरे बनवत आहेत असं इकडे स्वानंदी बोलू लागते. त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, अरे वा, मग ही तर फारच जास्त आनंदाची गोष्ट आहे ना. मला तर असं वाटत होतं की ती आता एवढ्या मोठ्या ट्रॉमामध्ये गेली आहे म्हटल्यावर नेमकं तिच्या बाबतीत काय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतील ना, तेच मला इथे समजत नव्हतं. पण आता मात्र ती सगळं काही व्यवस्थित करते ना, हे मात्र माझ्यासाठी फारच छान आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे, त्या इकडे डान्स करतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर तुम्हाला ते चांगलं वाटतंय का? हो स्वानंदी मॅडम, कारण मला तरी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच वाटत आहेत, बाकी ह्याच्यामध्ये काहीच वेगळं असं वाटत नाही आहे. पण तुम्ही एवढा का विचार करताय? हे बघा, उलट मला तर टेन्शन आलेलं होतं की इकडे ती कशी वागते, काय करते, आणि त्याचबरोबर जर काही प्रॉब्लेम झाला तर इकडे आपण तिला सावरायला असू ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला समर म्हणत असतो, माझी ना एक फार जास्त आणि महत्त्वाची मीटिंग आहे. त्यानंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला मल्लिका ही अर्पिताला म्हणू लागते, अगं अर्पिता, काय चाललंय तुझं हे सगळं काही? तू बघितलंस ना, तुझी मुलगी मात्र किती त्रास देते आणि त्याचबरोबर ती एवढा हट्टीपणा आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी करते ना की काही विचारूच नको. तेव्हा ती म्हणत असते, मम्मा, आता तुम्हाला सुद्धा आमच्या सर्वांची इथे अडचण झाली का? तुम्हाला सुद्धा आम्ही ह्या घरामध्ये नको आहेत का? तेव्हा ती म्हणत असते, नाही ग बाळा, तुम्हाला सुद्धा, अगं त्या स्वानंदीने इथे एवढं डोकं खाल्लंय आणि ती स्वानंदी सुद्धा आमच्यासोबत अशा पद्धतीने बोलते, काय करायचं तेच काही कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेले असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच ती म्हणत असते, असं अजिबातच नाही बाळा, तुला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो दुसरीकडे स्वानंदी विचारामध्ये हरवलेली असते आणि ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र इथे महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे की आता मात्र मी इकडे अजिबात शांत बसणार नाही. इकडे स्वानंदी मात्र खूप मोठा निर्णय घेते आणि तो निर्णय मात्र घेतल्यानंतर आता लगेचच इकडे स्वानंदी जी आहे ती आशिषला भेटायला गेलेली असते. जेव्हा ती आशिषला भेटायला जाते त्यावेळेला मात्र इथे आता लगेचच ती म्हणत असते, मला थोडा वेळ आशिषसोबत बोलायचं आहे. तेव्हा आशिषसोबत बोलायचं आहे असं म्हटल्याबरोबर इकडे आशिष हा स्वानंदीसमोर उभा असतो आणि तेव्हा मात्र लगेचच तो म्हणत असतो, हा बोला ना, काय झालं वहिनी? तेव्हा ती म्हणत असते, तुमचं काय चाललेलं आहे, मला तर एक गोष्ट समजतच नाही. त्यावेळेला मात्र इकडे तो म्हणत असतो, वहिनी, काय झालेलं आहे? हे बघा, आत्ता तुमचं आणि अर्पिताताई ह्या दोघींचं सुद्धा, तुमच्या दोघांचं सुद्धा नेमकं काय भांडण झालंय हे मला इथे समजत नाही आहे. पण प्लीज, तुमचं जे काही भांडण झालं आहे ना, त्या भांडणाला आपण कुठेतरी जाऊन फुल स्टॉप दिला गेला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार केला पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र तो म्हणत असतो, पण मला काहीच नाही समजत आहे. असं कसं तुम्हाला काही नाही समजत आहे? दुसरीकडे आपण पाहतो समर आता ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेला असतो. जेव्हा समर ऑफिसमध्ये जाऊन पोहोचतो त्यावेळेला मात्र इकडे आता तो
टेन्शनमध्ये असतो. आनंद त्याला विचारत असतो की काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, नाही काहीही ठीक नाही आहे, मला तर फार जास्त टेन्शन आलं आहे, असं सुद्धा तो बोलत असतो. अरे अर्पिताचंच मला टेन्शन आलं आहे, ती कशी वागते, काय करते, त्याचबरोबर ती बिचारी ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करेल का, ह्या सर्व काही गोष्टींचा तो आता इथे विचार करू लागलेला असतो. आणि तेव्हा मात्र इथे आनंद त्याला समजावत असतो. तो म्हणत असतो, तू अजिबातच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. दुसरीकडे स्वानंदी मात्र आता इथे बोलत असते आणि म्हणत असते, तुमचं नेमकं काय चाललेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्या कमीत कमी चिमुकलीचा तरी विचार करायला हवा. तुम्ही जर असं वागत गेलात, ह्या सगळ्या गोष्टी जर अशा झाल्या तर मग तुमचं काय होणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, वहिनी आत्ता मला नाही काही बोलायचं आहे. त्याचबरोबर आता आशिष म्हणत असतो, म्हणजे मला स्वानंदी म्हणते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला कशाबद्दल बोलायचं नाही ते. त्यावेळेला मात्र लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, कारण ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना त्या इथे मी नाही केलेल्या, ते सगळं माझ्याकडून करून घेतलेलं आहे असं इकडे तो सांगतो. स्वानंदी म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्ही कशाबद्दल आणि काय बोलताय ते. त्यावर लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला आनंद म्हणत असतो, काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे, प्लीज तुम्ही अशा पद्धतीने काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि स्वानंदी आहे ना ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला. आनंद म्हणत असतो, ते सगळं काही ठीक आहे रे, पण अर्पिताच्या बाबतीत मी चुकीचा निर्णय घेतलाय का. हे बघ इथे त्यांना कोणीच नाही आहे आणि त्याचबरोबर इथे त्यांच्यासाठी मी जे काही करतोय हे तुलासुद्धा माहिती आहे ना. पण मग जर हे फार विचित्र पद्धतीने झालं तर काय करायचं. आनंद बोलू लागतो, हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस, काही झालं तरी इथे सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता अर्पितासोबत आपण सगळेजण आहोत, मग अर्पितासोबत आपण सगळेजण असताना तिला काय होणार आहे, ह्या सर्व गोष्टींचा तू एवढा का आणि कशामुळे विचार करतोयस, असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा समर म्हणत असतो, पण तेच विचार सतत माझ्या मनामध्ये कंटिन्यू राहत आहेत, त्यामुळे मला मात्र काय करावं आणि काय नाही हे मात्र अजिबातच समजत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, अरे तो जो काही तिचा नवरा आहे ना तो मात्र इथे कशा पद्धतीने वागलाय, काय काय झालंय हे मात्र तुला नाही समजत आहे. आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्यामुळे ना आता मात्र घरातलं वातावरण खूपच जास्त टेन्शनचं झालं आहे, असं सुद्धा तो बोलू लागलेला असतो. दुसरीकडे स्वानंदी ही सगळं काही विचारत असते आणि म्हणत असते, मला तुम्ही सविस्तर सगळं काही सांगा, नेमकं काय झालंय आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा का असा विचार करताय. तेव्हा तो म्हणत असतो, खरंच सांगतो वहिनी तुम्हाला, ह्या सर्व गोष्टींमध्ये माझा इथे काहीच विषय नाही आहे, कारण हे सगळं जे आहे ना ते सगळं मात्र इथे माझ्याकडून करून घेतलं आहे आणि ते अर्पिताने करून घेतलं आहे. दुसरीकडे अर्पिता टेन्शनमध्ये असते. तेव्हा मल्लिका म्हणते, काय झालेलं आहे. तेव्हा ती तिला म्हणते, अगं मला ना इथे कळतच नाही आहे, स्वानंदी ना इथे दादासमोर काय सांगेल आणि काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मात्र मला अजिबातच समजत नाही, असं सुद्धा ती बोलत असते. आणि त्यावेळेला ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं की इकडे काय झालेलं आहे आणि तू हे सगळं का आणि कशामुळे बोलतेस हे मात्र मला अजिबातच समजत नाही आहे. त्यावर ती म्हणत असते, नाही गं, म्हणजे त्याचं काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता बघ ना इथे तिच्यासमोर ना मला फोन आला होता आणि तिच्यासमोर मला फोन आल्यानंतर ना इथे मी तो फोन उचलला नाही आणि त्यामुळे मात्र इथे आता ती कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगते आणि कशा पद्धतीने नाही हे मात्र मला अजिबातच कळत नाही. त्याचबरोबर इथे दादाला जर तिने चुकीचं काही सांगितलं तर मग काय करायचं, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच ती म्हणत असते, तू नको काळजी करूस, पण कशी काळजी करू नको मी तेच मला इथे कळत नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे मल्लिका म्हणत असते, त्या स्वानंदीने तर मला सुद्धा वीट आणूनच सोडला आहे, पण मी मात्र अजिबात शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे मात्र लगेचच स्वानंदी इथे म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत का, त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं खरं आहे का, असं सुद्धा आता इकडे ती विचारत असते. तेव्हा ती म्हणत असते, हो हे सगळं जे आहे ना
ते सगळं अगदी त्याच पद्धतीने झालेलं आहे. मी का आणि कशामुळे खोटं बोलू असं सुद्धा ती बोलत असते. त्याचबरोबर आता स्वानंदी म्हणत असते, पण हे फार जास्त चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग हे सर्व काही बोलल्यानंतर आता समर म्हणत असतो, तेच तर मला इथे कळत नाही काय करावं आणि काय नाही ते, पण सगळं ठीक होईल ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे समर म्हणत असतो, ते सगळं ठीक आहे रे, पण तरीसुद्धा मला ना अजूनच काळजी आणि अजूनच टेन्शन वाटू लागलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर समर म्हणत असतो, पण तुला आणखी एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे की इथे आता मी कशा पद्धतीने आणि काय काय करणार आहे तेच कळत नाही. दुसरीकडे मल्लिका म्हणत असते, तू आता अजिबातच काळजी करू नकोस, कारण इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी असेपर्यंत काहीही होणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता आपण पाहतो मल्लिका रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, मला तर फार जास्त टेन्शन आलेलं आहे, काय करावं काय नाही ह्या गोष्टी मात्र अजिबातच मला इथे समजत नाहीत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि अर्पिता रडत असते आणि त्याचबरोबर इथे ती स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते, असं मल्लिका समरला सांगते. समर म्हणत असतो, मी येतो, तू अजिबात काळजी करू नकोस, मी इकडे बघतो, ती काहीही करणार नाही, आणि त्याचबरोबर तू तिचा मोबाईल थोड्या वेळासाठी स्विच ऑफ करून ठेव. मल्लिका मात्र पूर्ण रडून रडून आता इकडे समर समोर स्वतःला सिद्ध आणि त्याचबरोबर इथे अर्पिता कशी चांगली आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, खरं तर हे सगळं स्वानंदीमुळे घडू लागलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त स्वानंदी जबाबदार आहे, असं इकडे ती म्हणत असते. मग समर म्हणू लागतो, स्वानंदी मॅडमचा काय संबंध आहे, अरे सकाळपासून ती एकच गोष्ट बोलत होती, फक्त आणि फक्त आशिष रावांशी फोनवर बोल म्हणून ती इथे अर्पिताला फोर्स करत होती, असं ती बोलत असते. तेव्हा समर म्हणत असतो, तू ताई आई काकू अजिबात काळजी करू नकोस, काही झालं तर मी ताबडतोब घरी येतो. आता इथे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इथे आशिषचे आई बाबा सुद्धा बाहेर आलेले असतात आणि ते म्हणत असतात, खरं तर आम्हाला आतमध्ये बसून राहवलं नाही म्हणून आम्ही इथे बाहेर आलेलो आहोत. खरं सांगायला गेलं ना तर एक गोष्ट मात्र मी इथे सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या मुलाची ह्या सर्व गोष्टीमध्ये काहीच चूक नाही हो. खरं तर आम्ही खूप श्रीमंत होतो, पण मध्यंतरी आम्हाला बिझनेसमध्ये थोडासा लॉस झाला आणि बिझनेसमध्ये थोडासा लॉस झाल्यामुळे आता ना आम्ही इथे बंगल्यामधून फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. थोडेफार नोकर चाकरसुद्धा कमी झालेले आहेत. अहो मध्यंतरी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, थोडेफार पाहुणे वगैरे आले आणि त्यानंतर पुन्हा हिची कटकट वगैरे सुरूच झाली. अहो खूप किरकिर करते, खूप काही गोष्टी हिला समजत नाही आहेत किंवा तिला ऐकून आणि सहन करून सुद्धा घ्यायच्या नाहीत, असं इकडे त्या बोलत असतात. आता समरला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. तो काकूला फोन करत असतो, घरी तर निघालेलाच असतो, पण मल्लिका मात्र फोन उचलत नसते. त्यामुळे तो पुन्हा स्वानंदीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण स्वानंदी सुद्धा आता इकडे त्याचा फोन उचलत नाही. मग आता तो विचार करू लागलेला असतो की नेमकं काय झालेलं असेल, सगळं काही ठीक तर असेल ना, त्याचबरोबर काही प्रॉब्लेम तर नसेल ना, असा सुद्धा तो विचार करू लागलेला असतो. आणि स्वानंदी मॅडम तुम्ही का फोन उचलत नाहीत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ताबडतोब ड्रायव्हर तुम्ही जरा स्पीड वाढवा आणि लवकरात लवकर घरी चला, असं सुद्धा बोलतो. दुसरीकडे आपण पाहतो आता अर्पिता कशा पद्धतीची मुलगी आहे आणि तिने आमच्याबरोबर काय काय केलं आहे ह्या सर्व गोष्टी आता इकडे ते सांगायला सुरुवात करत असतात आणि म्हणत असतात, खरं पाहायला गेलं ना तर इथे मात्र अर्पितावर माझं खूप जास्त प्रेम आहे दादा सुद्धा, ती ह्या घरामध्ये राहायला हवी, पण काय करणार ना कळतच नाही, तिची सततची किटकिट, त्याचबरोबर ती सतत इकडे माहेरी जाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आहे, कसं बोलावं तिच्यासोबत, कशी डील करावी हे मात्र मला समजत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला मात्र मल्लिका आता इकडे स्वतःला संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, काही जरी झालं तरीसुद्धा मला आता इथे जगायचं नाही आहे, मी इथे राहणार नाही आहे, मी माझ्या स्वतःचं जीवाचं काहीतरी बरं वाईट करते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि सुरीने आता इकडे स्वतःला संपवण्याचा तिचा तो प्रयत्न सुरू असतो. मल्लिका, आजी, त्याचबरोबर सुष्मिता, अंश हे सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आता सगळेजण म्हणण्यापेक्षा ना इकडे बाकीचे
तर खरं खरं करत असतात, पण इथे मात्र मल्लिका आणि आयुष हे दोघेही जण फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच आता तिथे मात्र समर आलेला असतो आणि जेव्हा तिथे समर येतो त्यावेळेला मात्र इकडे लगेचच हा जो काही समर आहे तो समर इथे पाहतो, तेव्हा समर तिला ओरडून बोलत असतो आणि म्हणत असतो, तुझं हे सगळं काही काय चाललेलं आहे, आत्ताच्या आत्ता ते जे काही आहे ते बाजूला कर, असं सुद्धा आता इकडे बोलण्यात आलेलं असतं. पण ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र मी अजिबातच गप्प बसणार नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मरायचंय, मला जगायचं नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र सगळेजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. बघ, असं तू काहीही करणार नाहीयेस, प्लीज हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव, ह्या सगळ्या गोष्टी तू करू नकोस, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो समर म्हणत असतो, हे बघ, सोडून दे सगळं. ती म्हणत असते, नाही, मी इथे काही जरी झालं तरी सुद्धा शांत बसणार नाही, सोडणार नाही, अशा भाषेमध्ये आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र समर म्हणत असतो, हे बघ अर्पिता, हे सगळं करणं ह्या सगळ्या गोष्टीवरचं सोल्युशन नाहीये, सोड बाजूला हो. मल्लिका म्हणत असते, काय करायचं समर, मला तर आता फार जास्त टेन्शन आलंय, माझ्या पोरीचं जीवाचं बरं वाईट काही झालं तर मग काय करायचं मला कळत नाही, काय करू मी सांग ना, काय करू मी सांग ना, असं म्हणूनच रडायला लागलेली असते. समर मात्र तिला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो, पण सुष्मिता मात्र आता इथे अर्पिता मात्र अजिबातच थांबण्याचं नाव घेत नसते. ती एकाच गोष्टीचा विचार करत असते, काही जरी झालं तरी सुद्धा इथे मात्र मला आता स्वतःला संपवायचं आहे, मी मात्र अजिबातच इथे जगणार नाही, काय करू जगून मी, आणि तुम्हा सर्वांना मी इथे नको आहे, मग मी इथे जगून तरी काय करू, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, हे तुला कोणी सांगितलं, असं काही नाही आहे, तू आम्हा सर्वांना हवी आहेस, हे बघ, असलं काहीही करणार नाहीयेस. पण तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, मी इथे कोणालाच नको आहे. त्याचबरोबर इथे सकाळपासून स्वानंदी मला इथे बोल, फोनवर बोल, फोनवर बोल असं म्हणत आहे, पण मला नाही फोनवर बोलायचं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला आता स्वानंदी इथे आता आनंदला फोन करत असते आणि तो म्हणत असतो, अर्पिता स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करत आहे आणि त्यामुळे मात्र समर ताबडतोब घरी गेला आहे. आता स्वानंदीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. आता इकडे सगळेजण समजावत असताना मात्र इथे लगेचच अर्पिता म्हणत असते, कारण सकाळपासून स्वानंदी मला कंटिन्यू फोनवर बोल, फोनवर बोल ह्याच गोष्टी बोलत आहे, मी किती वेळा सांगितलंय, मला तिथे गेल्यावर त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, मला नाही जायचंय त्या घरामध्ये, आणि मी का जाऊ त्या घरामध्ये, आणि तुम्हाला मी नको आहे तर मग मी इथे तरी राहून काय करू, त्यापेक्षा मी स्वतःला संपवते, असं स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आधिरा ही अर्पिताला कॉल करत असते. रोहन म्हणत असतो, काय झालं, फार टेन्शनमध्ये आहेस. तेव्हा ती म्हणत असते, मला कळत नाही काय करावं म्हणून, कशा पद्धतीने हे सगळं करू कळतच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र तो म्हणत असतो, हो हो, खरं तर इथे तू फोन कर. अरे मी तेच तर करण्याचा प्रयत्न करत होते, मला असं वाटलं की आता मी फोन करेल आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघी जणच इथे फिरायला जाऊ, थोडंसं इथे काही खरेदी वगैरे करू, ह्या सगळ्या गोष्टी इथे मी सांगणार होते, बोलणार होते, पण तरीसुद्धा मात्र इथे आता तिनं तसं काहीच नाही केलं आणि टाईम घालवणार होतो आम्ही दोघंही एकमेकांबरोबर. पण बघ ना, ती सरळ सरळ इथून आमच्यापासून फोनच उचलत नाही आहे, काय झालं आहे ना कळतच नाही आहे, असं इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच तिथे मंदाकिनी येते. मंदाकिनी म्हणत असते, बरोबर आहे सगळं काही, तुझ्या बहिणीची तीच अवस्था व्हायला पाहिजे, तुझी बहीण मात्र त्याच लायकीची आहे. तेव्हा आता आदिरा म्हणत असते, आई प्लीज, हां तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका, तुमचा ह्या सगळ्या गोष्टींशी काही संबंध नाही आहे, प्लीज तुम्ही शांत बसा, हां हे सगळं अजिबातच तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने नाही आहे, समजलं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे आदिराला मंदाकिनीचा फारच राग येतो. ती म्हणत असते, हे सगळं अशा पद्धतीने का करताय तुम्ही, तुमचा ह्या सगळ्या गोष्टींशी काय संबंध आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यात स्वानंदी पाठीमागून येते. जेव्हा स्वानंदी पाठीमागून येते त्यावेळेला मात्र लगेचच ती आता इथे तिच्या हातातली सुरी काढून घेते आणि तिच्या हातातली सुरी काढून घेतल्यानंतर ती बाजूला करत असते. मग आता समर इथे अर्पिताला जवळ घेतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुझी करण्याची काय हिंमत झाली, तू हे सगळं का आणि कशामुळे करतेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता मात्र स्वानंदी म्हणत असते,
हे सगळं जे आहे ते तुम्ही खरं करताय का? तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, हो हे सगळं मी खरं करताय म्हणजे मला नाही समजलं. त्याच वेळेला स्वानंदी म्हणत असते, हो मी तेच तर विचारण्याचा प्रयत्न करते ना, की तुम्ही हे सगळं काही खरं करताय का? हे सर्व काही होत असताना आता आपण पाहतो की इकडे लगेचच ती म्हणत असते, फार जास्त चुकीचा विचार करतेस. मी मरणाचा सुद्धा इकडे घाट घालू शकते का? आणि मरायला काय मी खोटं खोटं मरू शकते का? तुमचा काही भरोसा नाहीये. हल्ली तुम्ही काही करू शकता. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे मात्र मल्लिका म्हणत असते, काय चाललंय स्वानंदी, तू अशा पद्धतीने माझ्या मुलीच्या बाबतीत हे सगळं काही बोलशील असं मात्र मला मुळीच वाटलं नव्हतं. काय हे सगळं आणि तू असं कसं बोलू शकतेस ते सुद्धा मला कळत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, काय चुकीचं बोलते मी? अगदीच बरोबर बोलते. काही चुकीचं बोलत नाहीये. कारण इथे ह्या काही करू शकतात हे मात्र तेवढंच खरं आहे. असं सुद्धा ती बोलते. काही करू शकतात म्हणजे मला नाही समजलं. काय करू शकते ती? त्यावर मात्र मल्लिका म्हणत असते, हे सगळं तू मुद्दामून करतेस ना. तुला काय करायचं आहे आणि तुला माझी मुलगी इथे आनंदात सुखात असलेली पाहत नाही का? तू मुद्दामून हे सगळं करतेस ना? असं सुद्धा ती विचारत असते. त्यावर स्वानंदी म्हणत असते, अजिबातच नाही. पण मी जरी मुद्दामून करत नसले तरी सुद्धा मला माहिती ना तुला इथे माझ्या मुलांबाबतीत प्रॉब्लेमच आहे. मग आता स्वानंदी म्हणत असते, मला तुमच्या मुलांबाबतीत प्रॉब्लेम नाहीच आहे. कारण तू लास्ट टाइम सुद्धा तेच केलं होतं. लास्ट टाइम चिंगी बरोबर होती म्हणून मी चिंगीच्या बाजूने उभी राहिली होते. पण आता सुद्धा मला ह्यांच्या बाजूने उभं राहायला नक्कीच आवडलं असतं जर ह्या खऱ्या असत्या तर. पण ह्या खऱ्या नाहीतच असं स्पष्टपणे ती बोलत असते. म्हणजे तुला काय म्हणायचं, ही खरी नाहीये म्हणजे? तेव्हा लगेच आता इथे समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम प्लीज जरा शांत बसा ना. स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, अजिबातच शांत बसणार नाही. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. त्याचबरोबर ह्या कशा पद्धतीने वागू शकतात हे फक्त आणि फक्त इथे मलाच माहिती, हे बाकी कोणालाही माहिती नाही. असं सुद्धा स्पष्टपणे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे मात्र स्वानंदी विचार करत असते की आता खरं पाहायला गेलं ना काकू, तेव्हा अंशुमन हा खोटा होता म्हणून मी चिंगीच्या बाजूने उभी राहिले. आता सुद्धा मला ह्यांच्या बाजूने उभं राहायला फारच आनंद झाला असता जर ह्या खऱ्या असत्या तर. पण आता मात्र ह्या खऱ्या नाहीयेत, त्यामुळे मी ह्यांच्या बाजूने अजिबातच उभा राहू शकत नाही. असं सुद्धा स्वानंदी आता स्पष्टपणे बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मल्लिकाचा मात्र चेहरा पडलेला असतो. मल्लिका विचार करू लागलेले असते, बापरे हे सगळं काही काय आहे? आणि त्याचबरोबर ही आता अशा पद्धतीने हे सगळं काही करेल आणि काय काय समोर आणेल हे मात्र फारच जास्त कमालीचं आहे असं मंदाकिनी मनामध्ये विचार करत असते. पण आता प्रेक्षकांना एवढंच नाही तर स्वानंदी मात्र गप्प बसत नाही आणि गप्प न बसल्यामुळे आता ती म्हणत असते, कारण इकडे अर्पिताताई कशा पद्धतीने भांडणं करून आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अर्पिताताई इथे फक्त आणि फक्त राहण्यासाठी आलेल्या आहेत असं इकडे ती बोलत असते. मग आता मल्लिका म्हणत असते, बाद झाला हा सोनंदी, हे बघ प्रत्येक वेळी तू जसं बोलशील तसं आम्ही ऐकून घेणार नाही. प्रत्येक वेळी तू इथे अशा पद्धतीने बोलत राहतीस आणि त्यामुळे मात्र इथे हे सगळं काही होतंय. त्यामुळे प्लीज आता काही माझ्या मुलांच्या विरोधात बोलू नकोस. स्वानंदी म्हणत असते, खरं तर मला हे बोलायला नव्हतं बरं का आवडलं, पण आता मात्र इकडे अर्पिताताई एवढ्या खालच्या थराला जाऊन वागल्यात, एवढं सगळं काही झालंय, त्यामुळे मात्र मला बोलावंच लागणार आहे असं सुद्धा आता इकडे स्वानंदी बोलत असते. शेवटी स्वानंदीने मात्र आता सर्व गोष्टी आणि सगळे काही ते समोर आणलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी आणि सगळं समोर आणल्यानंतर आता मात्र इथे अर्पिताचं भांडं फुटलेलं असतं. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विन दोघातली ही तुटे ना. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.